नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील 5 आरोपींनी दौंडच्या भाकरवस्तीत राहणाऱ्या कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींनी 3,52,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व इतर वस्तू चोरल्या होत्या. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागले. या टोळीनं पूर्वी पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा व बीड जिल्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या तपास पथकांच्या माध्यमातून 5 आरोपींना अटक केली आहे. योगेश भोसले, सचिन भोसले, मिलिंद भोसले, सोन्या भोसले, गहिनीनाथ भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर युवराज भोसले नावाचा आरोपी फरार आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्यानं त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली आहे. पुढची एक चांगली कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जे करण्यात आलेली आहे, मागच्या काही महिन्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. एक मोका केस MCOCA ला परवानगी मिळालेली आहे. यामध्ये जी टोळी आहे ते पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड आणि इतर काही जिल्ह्यामध्ये हा गुन्हेगारी टोळी दहशत निर्माण करून दरोडा, खुनासहित दरोडा, जबरी चोरी, दिवस रात्र आणि रात्र घरफोडी असे प्रकारचे त्यांनी वारंवार गुन्हे केले होते. दौंड पोलीस स्टेशनला जून 2025 मध्ये एक अशा प्रकारचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये 5 अनोळखी चोरट्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये 5 अनोळखी चोरट्याने सुरासारख्या घातक व धारदार हत्याराचा कुटुंबास दाखवून त्यांच्याकडून किमतीचे सोन्याचे दागिने 3.5 लाख रुपयांचे घेऊन गेले. टीमने त्यावेळी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हा शाखा दोघा टीमने मिळून तकनिकी यंत्रणेचा वापर करून गोपनीय माहिती करून काही वेळाने हे आरोपी आमच्या समोर निष्पन्न झाले की ही जी टोळी आहे ती योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले या व्यक्तीची टोळी आहे. आणि त्या टोळीने असे प्रकारचे खूपच गंभीर गुन्हे अगोदर केले आहेत. त्याचा पाठलाग केला गेला, सापळा रचला गेला, कारण हा आरोपी खूप सारे गुन्ह्यामध्ये फरार होते आणि त्यांना जेलबंद करणे म्हणजे खूप काही पुढे जे गुन्हे करणार होते त्याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे. यामध्ये योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले, वय वर्ष 24, सचिन ईश्वर भोसले, गहिनीनाथ ईश्वर भोसले, मिलन ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले आणि युवराज धोंड्या ईश्वर भोसले हा 6 इसमावर हे सगळे अहिल्यानगर जिल्ह्याचे राहणारे आहे. मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यासाठी जे संबंधित टीमने काम केलेलं आहे त्याचा खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी भविष्यात घडणारे खूप सारे गुन्ह्याला जे आहे तो आळा